विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तर आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्लास 9 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 8 यूजफुल अँड हार्मफुल मायक्रोबेज याचा स्टडी अगदी डिटेल्समध्ये करणार आहोत. कारण आपण जनरली तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, की जे आपल्या डोळ्याने आपल्याला दिसू शकत नाहीत, म्हणजे द ऑर्गॅनिझम विच कॅन नॉट बी सी आवर निकेड आईज, म्हणजे जे आपल्याला डोळ्याने व्यवस्थित दिसू शकत नाहीत असे जे काही सगळे ऑर्गॅनिझम असतात त्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं जातं. तर हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात हे यूजफुल पण असतात आणि हार्मफुल पण असतात. मग याचे यूजफुल आणि हार्मफुल कोणकोणते मायक्रोवेव्ज आहेत याचा स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण यूजफुल जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्याचा स्टडी पाहणार आहोत. तर त्यामध्ये प्रामुख्याने 3 महत्त्वाचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यापैकी पहिला आहे लॅक्टोबॅसिली, दुसरा आहे रायझोबियम आणि तिसरा आहे ईस्ट. तर या तिघांचा स्टडी आपण यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये करणार आहोत. तर त्यापैकी पहिला जो काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे लॅक्टोबॅसिली, तर या लॅक्टोबॅसिलीचा स्टडी आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यानंतर लॅक्टोबॅसिली आहे. तर लॅक्टोबॅसिलीमध्ये एक त्या ठिकाणी दिलं पाहिजे ट्राय धिस म्हणून एक एक्सपेरिमेंट करायचा या ठिकाणी. त्यामध्ये पाहू शकता तुम्ही स्मिअर अ ड्रॉप ऑफ फ्रेश बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड, स्टेन इट विथ मिथिलिन ब्ल्यू अँड पुट अ कवर स्लिप ओव्हर इट. जे आपल्याला काय करायचं आहे, बटर मिल्कचा काय करायचा आहे, एक छोटासा काय करायचा आहे, एक ड्रॉप घ्यायचा आहे आपल्याला, ड्रॉप ऑफ फ्रेश बटर मिल्क ऑन अ ग्लास म्हणजे स्लाईडवरती घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिथिलिन ब्ल्यू इंडिकेटर ॲड करायचं आहे आणि त्याच्यावरती एक कवर स्लिप टाकायचे आहे. ऑब्झर्व द स्मिअर अंडर द 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड देन विथ द मोर पॉवरफुल 60x ऑब्जेक्टिव्ह. नंतर हा जो काही आपण स्मिअर किंवा हा जो काही ड्रॉप घेतलेला आहे स्लाईडवरती तो आपल्याला सुरुवातीला 10x ऑब्जेक्टिव्ह जे काही कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे त्याच्यावरती पाहायचा आहे आणि त्यानंतर 60x ऑब्जेक्टिव्हमध्ये पाहायचा आहे. तर नेक्स्टमध्ये दिलं पाहिजे, डिड यू नोटीस द ब्ल्यू रॉड शेप ऑर्गॅनिझम मूव्हिंग अराउंड, दे आर लॅक्टोबॅसिली, अ काइंड ऑफ बॅक्टेरिया, दे आर मिनिट अँड रेक्टँग्युलर इन अ शेप. लॅक्टोबॅसिलीज आर anaerobic bacteria, that is they can produce energy without the use of oxygen. तर ज्यावेळेस आपण त्या स्लाईड मायक्रोस्कोपच्या खाली पाहतो 60x जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे, पॉवरफुल मायक्रोस्कोप आहे, त्याच्या खाली पाहिल्याच्या नंतर आपल्याला काही रॉड शेप काय होतात की मायक्रो ऑर्गॅनिझम दिसत असतात. तर त्यालाच काय म्हटलं जातं की लॅक्टोबॅसिली असं म्हटलं जातं. दीज आर कॉल्ड ॲज द लॅक्टोबॅसिली, अ काइंड ऑफ बॅक्टेरिया. आणि त्याचं जर आपण शेप वगैरे जर पाहायला गेलो, दे आर मिनिट म्हणजे अगदी सूक्ष्म असतात आणि रेक्टँग्युलर इन अ शेप. तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकतात या ठिकाणी जे दिसणारे बॅसिलिस असतात लॅक्टोबॅसिली हे कसे असतात की अगदी रेक्टँग्युलर शेप्स आहे आणि ते रेड कलरमध्ये दिसतात. ओके. आणि हे जे काही असणारे लॅक्टोबॅसिलिस असतात तर याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे पहा, दे आर anaerobic बॅक्टेरिया. म्हणजे हे जे काही असणारे बॅक्टेरिया असतात हे कसे असतात की anaerobic असतात, म्हणजे दे वर्क इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजे विदाऊट ऑक्सिजन काय करत असतात की ते या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होत असतात. त्याला म्हणजे एअरची किंवा ऑक्सिजनची आवश्यकता नसते, म्हणून त्याला anaerobic बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. दॅट इज दे कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाऊट यूज ऑफ ऑक्सिजन. तर यानंतर कॅन यू टेलमध्ये एक क्वेश्चन विचारला आहे पहा, हाऊ इज योगर्ट मेड फ्रॉम मिल्क, व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन दिस प्रोसेस. म्हणजे योगर्ट दुधापासून कशा प्रकारे बनवले जातात तर या प्रोसेसचा स्टडी आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. तर सुरुवातीला पहा तुम्ही, द लॅक्टोबॅसिली कन्व्हर्ट लॅक्टोज द शुगर इन द मिल्क. म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल तर मिल्कमध्ये काय असतात की लॅक्टोज शुगर प्रेझेंट असते. तर हे जे काही असणारे लॅक्टोबॅसिलस असतात हे लॅक्टोबॅसिली काय करत असतात की लॅक्टोज शुगरचं काय करतात की यामध्ये कन्व्हर्जन करत असतात इनटू लॅक्टिक ॲसिड. म्हणजे लॅक्टोज शुगर जे मिल्कमध्ये प्रेझेंट असतात त्याचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये केलं जातं आणि दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द फर्मेंटेशन. म्हणजे लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये करण्याची जी काही प्रोसेस असते त्याला फर्मेंटेशन असं म्हटलं जातं. आणि ॲज अ रिझल्ट द pH ऑफ मिल्क डिक्रीजेस कॉझिंग द
कॉग्युलेशन्स ऑफ मिल्क प्रोटीन. तर मिल्कमध्ये काय असतात की लॅक्टोज शुगर पण असते आणि प्रोटीन पण असतात. परंतु सुरुवातीला लॅक्टोबॅसिली काय करतात की लॅक्टोज शुगरचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये करतात आणि लॅक्टिक ॲसिडमध्ये केल्यामुळे जो काही मिल्कचा pH असतो हा काय असतो अल्कलाईन असतो, म्हणजे 7.4 आसपास असतो आणि मग तो त्याचा लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन झाल्याच्यानंतर ॲसिडिक नेचर होतो, म्हणजे त्याचा pH काय होतो डिक्रीज होतो आणि डिक्रीज झाल्याच्यानंतर जे काही मिल्क प्रोटीन्स असतात त्या मिल्क प्रोटीनला कॉग्युलेट करण्याचं काम हे लॅक्टिक ॲसिड करत असतात आणि दस मिल्क प्रोटीन्स आर सेपरेटेड फ्रॉम अदर कॉन्स्टिट्यूट ऑफ मिल्क. म्हणजे मिल्क प्रोटीन काय होतात की त्यामुळे सेपरेट होत असतात. दिस इज व्हॉट हॅपन वेन मिल्क चेंजेस इनटू योगर्ट. मग या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर ज्यावेळेस अशा प्रकारचे मिल्क प्रोटीन सेपरेट होत असतात तर यालाच काय म्हटलं जातं की मिल्कपासून योगर्ट डेव्हलपमेंट होणं असं म्हटलं जातं. आणि योगर्ट हॅज अ स्पेसिफिक सोर टेस्ट ड्यू टू लॅक्टिक ॲसिड. म्हणजे ज्यावेळेस आपण पाहतो की मिल्कमध्ये जो pH असतो मिल्कचा तो 7.4 असतो, म्हणजे तो अल्कलाईन नेचर्स असतो आणि ज्यावेळेस त्याचा pH चेंज होतो म्हणजे तो काय होतो की ॲसिडिक pH होतो. तर अशा वेळेस काय होतात की त्या योगर्टची टेस्ट काय होते बदलते, म्हणजे ती कशी असते की सोर टेस्ट असते. तर ड्यू टू द लॅक्टिक ॲसिड आणि द लो pH डिस्ट्रॉय हार्मफुल मायक्रोवेव्ज प्रेझेंट इन द मिल्क. म्हणजे जे काही असणारे लो pH असतात या योगर्टचा तर त्याच्यामुळे काय होतात की जे काही हार्मफुल मायक्रोवेव्ज असतात ते काय होतात की यामध्ये डिस्ट्रॉय होत असतात. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर युजेस ऑफ लॅक्टोबॅसिली दिले आहेत पहा. याचे बरेचसे काही युजेस आहेत. त्यापैकी पहिला युजेस आहे व्हेरियस मिल्क प्रोडक्ट लाईक द योगर्ट, बटर मिल्क, घी, चीज, श्रीखंड एटसेट्रा कॅन बी ऑब्टेन बाय द फर्मेंटेशन्स ऑफ मिल्क. म्हणजे लॅक्टोबॅसिलीच्या सहाय्याने मिल्कचे जे काही डिफरंट प्रोडक्ट आहेत तर ते डेव्हलपमेंट करण्याचं काम या लॅक्टोबॅसिली या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे फर्मेंटेशन या प्रोसेसद्वारे केले जातात. त्यानंतर दुसरा याचा युजेस आहे लॅक्टोबॅसिली फर्मेंटेशन इज युजफुल फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन्स ऑफ सिडार, कोका, पिकल्स ऑफ व्हेजिटेबल एटसेट्रा. म्हणजे आणखी जी काही दुसरी सिडार पेय वगैरे असतात जसं आपण ॲपलपासून बनवले जातात ॲप फीज म्हणून एक काहीतरी पेय आहे, त्याप्रमाणे कोका किंवा पिकल ऑफ व्हेजिटेबल्स हे देखील काय केले जातात की लॅक्टोबॅसिलीच्या सहाय्याने डेव्हलपमेंट केले जातात. नंबर 3चा युजेस आहे लॅक्टोबॅसिली अँड सम अदर युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम टेकन टुगेदर आर युज्ड टू ट्रीट द ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट. म्हणजे जे काही ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट असतात त्याला ट्रीटमेंट करण्याचं काम देखील या लॅक्टोबॅसिली प्लस आणखी अदर जे काही युजफुल मायक्रोबेज असतात त्याच्याद्वारे केले जातात. नंबर 4चा युजेस आहे लिव्हन फॉडर ऑफर टू डोमेस्टिक कॅटल लाईक द काऊज अँड बफेलो इज फॉडर फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलिस. म्हणजे जे काही ॲनिमल्ससाठी फॉडर डेव्हलपमेंट केलं जातं त्यामध्ये फर्मेंटेशन या प्रोसेसद्वारे जे काही फूड मटेरियल फॉडर डेव्हलपमेंट केलं जातं कॅटलसाठी त्यामध्ये देखील या लॅक्टोबॅसिलिसचा यूज होत असतो. आणि फायनल यूज आहे द लॅक्टोबॅसिली फर्मेंटेशन प्रोसेस इज युज्ड टू मेक वाईन अँड सम टाईप्स ऑफ ब्रेड. म्हणजे जे काही ब्रेड किंवा वाईन असतात हे डेव्हलपमेंट करण्यासाठी देखील या लॅक्टोबॅसिली या बॅक्टेरियाचा किंवा या मायक्रो ऑर्गॅनिझमचा काय होत असतो की यूज केला जात असतो. तर अशा प्रकारे लॅक्टोबॅसिली जे असतात तर ते आपल्या ह्युमन बिईंगसाठी किंवा जे काही डिफरंट मिल्क प्रोडक्ट असो किंवा फॉडर असो किंवा जे काही सिडार कोका असो तर या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.